सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राज्यात उन्हाचा कडाका दिवसागणिक वाढत चाललेला असून नाशिक जिल्ह्याचा पारा आता 40 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेलाय। एप्रिल महिना सुरू होता सूर्यनारायण कोपल्याचे पाहायला मिळत असो कडक ऊन आणि घामाच्या धारांमुळे नागरिकांच्या अंगाची लाही होत आहे। या उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी आता अबालवृद्धांची व बच्चे कंपनीची पावले जलतरण तलावांकडे वळू लागली आहे। नाशिकसह जिल्ह्यातील येवला, निफाड, सिन्नर आणि चांदवड या तालुक्यांमध्ये सध्या उष्णतेची मोठी लाट पाहायला मिळत आहे। दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट असतो, मात्र येवला शहरातील क्रीडा संकुल परिसरातील जलतरण तलाव मात्र हाऊसफुल झालाय। शरीराला थंडावा मिळवण्यासाठी बालगोपाळांसह तरुणांची इथे तुडुंब गर्दी होत आहे। सकाळपासूनच सुरू होणारी ही गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम असते। विशेषतः उन्हाळी सुट्ट्यांमुळे मुलांसाठी ही एक पर्वणीच ठरली आहे। केवळ छंद म्हणून नव्हे तर आरोग्यासाठी आणि वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी जलतरण हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे नागरिक सांगत आहेत। वाढत्या उन्हामुळे शीतपेय आणि जलतरण तलावांना सध्या मोठी पसंती मिळत आहे। सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत। आपल्याला माहिती आहे उन्हाचा पारा खूप उंचावर गेलेला आहे आणि आज आपण बघतोय की जलतरण तलाव इथं उपलब्ध असून छोटे छोटे मुलं ही जलतरण तलावाचा खूप चांगला उपयोग करून घेत आहेत। चांगल्यारीत्या ते शिकतायत आणि चांगल्यारीत्या ते पोहतायत। खूपच एन्जॉयमेंट आहे, शारीरिक व्यायाम होतोय आणि इथून पुढे ही गर्दी अशीच वाढणार आहे हे आम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे। पोहणं शरीरासाठी खूप आवश्यक आणि सर्वांगीण व्यायाम आहे। संपूर्ण शरीराच्या सर्व स्नायूंचा व्यायाम पोहण्यातून होतो। त्यातून मुलांच्या शारीरिक आणि मानसिक दोन्ही विकासाला खूप मदत होते, खूप फायदा होतो मुलांना। आणि 40 पारा गेल्यानंतरही मुलं पाण्यामध्ये खूप आनंद लुटत आहेत आणि मनसोक्त पोहायचा जो आनंद असतो तो इथे सुरक्षितपणे घेतला जातोय स्विमिंग पूलमध्ये येवल्याच्या। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला।